जैन सर PSI कडे बोलतो मुलाखत बातम्यांमध्ये मी तुमचं स्वागत करतो। मी आता सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आहे। आपण पाहतोय या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। खरं तर आज साताऱ्यातील एका प्रतिष्ठित महाविद्यालयामध्ये मॉकड्रिलचं सुरू असल्याची माहिती मिळालेली होती आणि त्या अनुषंगानं त्या महाविद्यालयामध्ये बॉम्ब आढळून आला अशा पद्धतीचं एक मॉकड्रिल सुरू होतं। दरम्यान त्यानंतर सोशल मीडियामध्ये दुसरी एक महत्त्वाची एक माहिती प्रसारित झालेली आहे की ज्यामध्ये सातारा जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बनं उडवण्याचा एक मेल आलेला आहे। या अनुषंगानं सतर्कता म्हणून सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आतमध्ये जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाला इथं मज्जाव करण्यात आलेला आहे आणि पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवलेला आहे। खरं तर सातारा पोलीस दक्ष आहेत। एकूणच मागच्या महिन्यामध्ये संपूर्ण देश हादरून सोडणारी पहलगाम सारखी एक घटना घडून गेली की ज्यामध्ये आपल्या एकतेला भारताच्या अखंडतेला तडा देण्याचं काम पाकड्यांनी केलेलं होतं। या अनुषंगानं भारतानं संपूर्ण राष्ट्रांना दाखवून दिलं की भारताला कायमच अखंड राहण्याची त्यांची जी ताकद आहे हे म्हणजे आपलं सैन्य आणि यांच्या सगळ्यांच्या सुरक्षेमुळे खरं तर सिंदूर ऑपरेशन यशस्वी झालं। याच अनुषंगानं सुरक्षिततेच्या पातळीवरती सर्वतोपरी प्रशासन सज्ज असताना आज साताऱ्यामध्ये एका अज्ञाताच्या मेलमुळं ही परिस्थिती उद्भवलेली आहे। आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ज्या नागरिकांचं महत्त्वाची कामं होती ती कामं देखील आज खोळंबलेली आहेत। खरं तर त्यांच्या कामाचा आज खेळखंडोबा झाला, मात्र नागरिकांची सुरक्षितता ही तितकीच महत्त्वाची आहे। आता प्रत्येक पोलीस अधिकारी वरिष्ठ इथं बॉम्ब शोधक पथक हे देखील आपल्याला या ठिकाणी आल्याचं दिसत आहे आणि ते देखील या परिसरात सगळी तपासणी करत आहेत। वास्तविक स्वरूपात या ठिकाणी आपण पाहतोय हे आपल्या साताऱ्याचं पोलीस विभागाचं बॉम्ब शोधक पथक आहे आणि या बॉम्ब शोधक पथकाच्या माध्यमातून आता इथं तपासणीचं काम चालू आहे। खरंच ही पोस्ट खरी किंवा खोटी हे पोलिसांकडून किंवा प्रशासनाकडून अधिकृतरित्या आपल्याला समजणार आहे। मात्र नागरिकांनी घाबरून न जाता कोणत्याही पद्धतीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका। हा थोडा वेळ थांबा 1-1.5 तास घे चल तुझा मोबाईल काढ। आमचा चिक्या आलेला आहे। व्हिडिओ चालू आहे। अरे तुझे घे की इकडे माझ्याकडे दे चल। केले सर आपल्या ज्या मॅडम होत्या त्यांनी त्या सगळ्या चाव्या दिल्या होत्या चेक केलेले आहेत राहिलेले केले रेखा शाखा रोजगार आणि लवाद शाखा या राहिलेल्या होत्या त्या सगळ्या चेक केलेल्या आहेत सर। ही गाडी पण बोलूया की